ही जी तुम्हाला शेतकरी मंडळी दिसत आहेत ना, हे स्वतःचे जीवापेक्षा जपणारे ढोरांची तक्रार घेऊन तिथे गेले. एकदा नाही, आता ही 5वी वेळ आहे त्यांची. पहिल्यांदा सोमनाथ ठोंबरे याच्या तिथून काही शेळ्या जात आहेत असं होत नाही, तर डबल त्याच्याच तिथून 5 ढोरं चोरीला गेले. असं काही होत नाही, डबल काकाची बलांडे यांच्या तिथून 1 बैल चोरीला गेला. त्याला 3-4 महिने होत नाही, लगेच भाऊसाहेब बलांडे त्यांचेच बंधू यांच्यातून 1 वासरी म्हणजे गाय चोरीला गेली. आणि असं काही त्याला 8-10 महिने होत नाही प्रत्येकाला. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज 16 गावात तारखेच्या जनावर चोरीला गेलेली आहेत. काकाजी बलांड्यांचा 1 बैल राहिलेला, जनावर चोरीला गेलेली आहेत. भाऊसाहेब भाऊसाहेब बलांडे एक यांच्या राहिलेली गाय. गोठ्यातून बैल गायसह 6 जनावर चोरट्यांनी लांबवले. त्यांनी चोरीला गेली. गाडी जी आहे ती सीसीटीव्ही हीच कॅमेरामध्ये public कैद झाली आहे. ज्या ज्या वेळेस चोरी होते त्या त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातात. साहेब असं झालंय, साहेब म्हणतात तिथं कॅमेरे नाही, तुम्ही जाळी मारली नाही. मग कॅमेरे नाही, जाळी मारली नाही, एक काम करा, पोलीस स्टेशनला तुम्ही कुलप लावा, आम्ही कॅमेरे लावतो, जाळी लावतो. जो शेतकरी आपल्या जीवापेक्षा जर गुरांना जर जपत असेल, त्यांना जर जगवत असेल, त्याला वाचवणं सुद्धा जमतं. 6 ते 7 किलोमीटर अंतरावर बोरगावपासून पोलीस स्टेशन आहे, वडोद पोलीस स्टेशन आहे. आणि आमचा बोरगाव फाटा ते पोलीस स्टेशन फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. इथून ती गाडी जाते, एकदा जात नाही, एका वर्षात 5 वेळेस जाते. तरीसुद्धा एकही गाडी पोलीसवाल्यांना आढळली नाही किंवा संशयास्पद नाही. उलट आम्हालाच सांगायचं तिथं झोपा, तिथं तुम्ही लक्ष ठेवा. आणि जर बायचान्स ढोरं गेले, तिथं जर ते काका असेल, तिथं ते एखादा शेतकरी असेल, तिथं जर झोपला असेल आणि तिथं जर त्याची जीवितहानी झाली तर. आणि जो रस्ता आहेत ना, जो काही रस्ता आहे, ज्या रस्त्याने ते ढोरं चोरीला जातात, तो रस्ता आमच्या सातबाऱ्यावर नाही. प्रत्येक शेतकऱ्याचं 1 एकर 1.5 एकर असं वावर त्या रस्त्यामध्ये गेलेलं आहे. आणि शासनाकडून त्या रस्त्याचं काही भेटलंही नाही. एवढी चोरी होऊन सुद्धा आज आम्हा शेतकऱ्याला कोणी न्याय देत नाही.